मित्रांनो, सेवाप्रसाद या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। खूप दिवसांनी मला खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा खूप वर्षांनी म्हणावं लागेल, जवळपास एक वर्षांनी आपण पुन्हा काही नवीन गणपतीच्या पेंटिंग व्हिडिओजवरती एक चांगले व्हिडिओ बनवणार आहोत। काही सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही चांगल्या गोष्टी दाखवलेल्या होत्या ज्या खूप बेसिक आहेत। फॉर एक्झाम्पल, जो गणपतीला बेस कोट द्यायचा असेल किंवा स्किन कलरचा पॅटर्न असेल, वेगवेगळ्या शेड्स असतील, बॉडी शेडिंग असेल, त्यानंतर गणपतीचे काही कलर कॉम्बिनेशन्स असतील, गोल्डन कलरची माहिती असेल, अशा खूप बेसिक गोष्टी आपण त्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता। खूप जणांचे चांगले रिप्लायसुद्धा आले आपल्याला त्यामधून। खूप जणांना ते व्हिडिओ आवडलेसुद्धा। बरेच जणांनी पर्सनली कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअपवरती त्याबद्दल अधिक माहितीसुद्धा घेतली आपल्याकडून। पण आपण काही आता थोडे काही कलर थेरपी वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केटमध्ये येत असतात। फॉर एक्झाम्पल, बॉडी शेडिंगमध्ये असेल, स्किन कलरमध्ये असेल, तुम्ही कोणत्या प्रकारचे पॅटर्न यूज करताय स्किन कलरमध्ये त्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड्स आहेत। फॉर एक्झाम्पल, स्किन कलरला तुम्ही कोणता बेस वापरताय, त्याच्यावरती बॉडी शेडिंगसाठी कुठल्या तुम्ही कलरचा यूज करताय। फॉर एक्झाम्पल, ॲक्रेलिक असेल, वॉटर कलर असतील किंवा अजून कोणत्याही थिनर बेस शेडिंग असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या त्यामध्ये पॅटर्न्स आहेत कलर यूज करण्याच्या। एक बेसिक गोष्ट त्यामध्ये अशी आहे की सुरुवातीला आपण स्किन कलर दिल्यानंतर आता नवीन प्रकारचे त्यामध्ये बॉडी टोनर आलेत, बियर्ड टोनर आलेले आहेत, जी बॉडीला शाईन देते, चमक देते। किंवा मध्ये आपण एखाद्या व्हिडिओमध्ये जो होममेड अबरकसुद्धा बनवतात तो एक प्रकार आपण दाखवलेला होता। पण आता मार्केटमध्ये नवीन काही प्रकार आलेले आहेत, ज्याला आपण फ्लॅश अबरक म्हणू शकतो। बरेच जणांना त्याचा यूजसुद्धा माहीत नाही, नुसतं नाव ऐकून बरेच जणांना माहिती असेल की फ्लॅश अबरक म्हणून एक मार्केटमध्ये नवीन प्रकार आहेत। त्याचा यूज आपल्याला अजून प्रॉपर माहिती नाही कसा करायचा। त्या नवीन काही शेड्स बॉडी शेडिंगसाठी वापरतो आपण, त्याचा यूज कसा करायचा माहिती नाही आहे। तर आजचा एक छोटासा व्हिडिओ आपण त्यासाठी बनवतो आहे की फ्लॅश अबरकचा वापर कसा करायचा किंवा तो मारल्यानंतर प्रॉपर गणपतीवरती कसा दिसतो, त्याची चमक कशी दिसते आणि गणपती किती अट्रॅक्टिव्ह होऊ शकतो का त्यामध्ये, तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। एक बॉडी शेडिंगसाठी एक शेडसुद्धा नवीन तयार केलेली आहे। नवीन तयार केल्यापेक्षा आधीसुद्धा व्हिडिओमध्ये आपण ती दाखवलेली आहे, पण आज एकदा रिपीटेडली परत ती दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे सोप्या भाषेमध्ये। ती कशी तुम्ही स्वतः यूज करू शकता पेंटिंगमध्ये ते सुद्धा तुम्हाला दाखवूया। फ्लॅश अबरक आणि बॉडी शेडिंग एक नवीन आजचा विषय आहे। तर आपण ॲक्च्युली मूर्तीवरती तो ट्राय करूया आणि मूर्ती कशी दिसते ते आपण ॲक्च्युली व्हिडिओमधून बघूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशासाठी की तुम्हाला त्यातनं काहीतरी नवीन आयडिया, नवीन ट्रिक्स मिळू शकते जे तुम्ही तुमच्या गणपतीवरती यूज करू शकता। तर बघूया आपण फ्लॅश अबरक सुरुवातीला गणपतीवरती मारून बघूया। त्यानंतर कुठल्या प्रकार 2-3 प्रकारच्या ज्या रेड कलर असेल, पिंक कलर असेल किंवा बॉडीला जी शेड द्यायच्या प्रॉपर, त्या शेड कशा पद्धतीने द्यायच्या नवीन ते बघूया आपण आता। आपण काही 2 मूर्तींवरती आता ऑलरेडी स्किन कलर मारलेला आहे। स्किन कलरचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती एक जी स्किन कलर कसा बनवायचा एक 2-3 प्रकारामध्ये आपण त्याची शेड दाखवलेली आहे। त्यातली ऑरेंजचा बेस असलेली जो स्किन कलरचा टोन आहे तो आपण यामध्ये यूज केलेला आहे। आता हा जो स्किन कलर यूज केलेला आहे यामध्ये ॲक्च्युली हा प्लॅस्टिक पेंट आणि बेसिक जो ॲक्रेलिक एमल्शन आहे तर याचं कॉम्बिनेशन आहे। 2 प्रपोर्शनमध्ये मिक्स करून हा मारलेला स्किन कलर आहे, त्यामुळे प्रॉपर त्याला ग्लो नाही आहे। प्लॅस्टिक पेंट जरी असला तरी प्रॉपर त्याला असा ग्लो नाही आहे, त्यामुळे अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसू शकतं बघा।
तर आता आपल्याला ह्या स्किन कलरवरती थोडीशी चमक पाहिजे, स्पार्कलिंग चमक पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही ड्युअल टोनर यूज करू शकता. त्याचा वापर कसा करायचा ड्युअल टोनरचा मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आपल्या चॅनलवरती. तुम्ही जर काही जुने व्हिडिओ जर बघितलेत पूर्ण पहिल्यापासूनचे, तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये बघायला मिळतील की जो बेस कोट व्हाईट कुठला द्यायचा आहे, त्यानंतर स्किन कलर यूज करायचा असेल त्यासाठी बेस व्हाईट कुठला वापरायचा आहे, तो तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही वापरू शकता. कशा पद्धतीने वापरायचं ते सुद्धा आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. स्किन कलर बेसिकली स्किन कलर असतात ते कशा पद्धतीने बनवायचे 2-3 शेड मी दाखवलेल्या होत्या. आत्ता जी मारलेली आहे समोर दिसते तुम्हाला गणपतीवरती, ती ऑरेंज बेस टोन आहे. फक्त मी यामध्ये ॲक्रेलिक इमल्शन आणि प्लास्टिक इमल्शन असे कॉम्बिनेशन करून प्रपोर्शनमध्ये मारलेलं आहे, त्यामुळे चमक नाही आहे. तर मला आता थोडीशी चमक पाहिजे मूर्तीवरती. ड्युअल टोनर यूज करू शकतो किंवा मी आता जे अब्रक म्हणालो तुम्हाला मगाशी जे सांगितलं फ्लॅश अब्रक, ते सुद्धा यावरती मारू शकतो. तो मारल्यानंतर गणपती कसा दिसतो ते आता आपण बघूया. थोडी चमक कशी दिसते बघूया. सुरुवातीला आपल्याला शेडिंग करायच्या आधी तो मारायचा आहे. फ्लॅश अब्रक आपण ह्या गनमध्ये घेतलेला आहे. थोडंसं बॉडीवरती आपल्याला एकदम जवळून नाही, पूर्ण बॉडी त्यामध्ये कवर झाली पाहिजे त्याची. एकाच ठिकाणी जर तुम्ही मारलात तर पॅचेस दिसतील. तर आपल्याला जो स्प्रेडिंग झाला पाहिजे पूर्ण बॉडीवरती स्प्रेड झाला पाहिजे. थोडंसं लांबून आपल्याला मारायचं आहे तो. जो गणपतीचा जो बॉडी पार्ट आहे त्याचा उंचवट्याचा भाग असेल त्या ठिकाणी जर तुम्ही स्प्रे केलेत तर तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये त्याचा इफेक्ट चांगला म्हणजे चमक आहे ना अब्रकाची ती चांगली दिसेल तुम्हाला. शक्यतो जो बॉडी पार्टमधला उंचवट्याचा भाग असेल, फॉर एक्झाम्पल इथे असेल, खांद्यांचा असेल, हाताचा असेल, पोटाचा भाग असेल किंवा सोंडेचा भाग असेल, तर त्या ठिकाणी स्प्रे केलं तर तुम्हाला तो डेलाईटमध्ये किंवा तुमच्या जे लाईटमधला जो इफेक्ट आहे तो चांगला दिसेल. तर आपण बरेच ठिकाणी आता तो स्प्रे केला आहे. आता थोडासा तुम्हाला डेलाईटमध्ये जर प्रॉपर तुम्ही बघितला गणपतीला त्या ठिकाणी बघा ही चमक दिसेल तुम्हाला. हळूहळू स्पार्कलिंग चमक आहे. लांबून अशासाठी मारायचा की पॅचेस येत नाहीत त्याला. लांबून स्प्रे केला की ओव्हरऑल बॉडीवरती तो ॲव्हरेज चमक दिसते बॉडीवरती. आता जो फ्लॅश अब्रक मारला तो ॲक्रेलिक आहे, त्यामुळे प्लॅस्टिक पेंट जरी तुमचा बेस असेल स्किन कलरचा तरी तो तुम्हाला चालण्यासारखा आहे. साधा ॲक्रेलिक इमल्शन जरी बेस असेल स्किन कलरचा तरी त्याच्यावरती चालेल, प्लॅस्टिक असला तरी चालेल. तर अब्रकाची चमक दिसेल तुम्हाला मारल्यानंतर. पुढच्या शेडिंगचा विषय असा आहे की आपल्याला आता पिंक कलरची शेडिंग करायची आहे, रेड कलरची शेडिंग करायची आहे. आणि आज मी जो बॉडी शेड देणार आहे ती ब्राऊन कलरची आहे. ब्राऊन प्लस रेड मिक्सिंग आहे. नुसतं टोटली ब्राऊन यूज नाही, त्यामध्ये थोडासा रेड मिक्सिंग करून आपण शेड करणार आहे बॉडीची. थोडं पिंक शेड देऊया आधी, नंतर रेड देऊया, मग बॉडी शेड देऊया. पिंक कलरचा यूज तुम्हाला माहिती असेल, जो अगदी ठराविक पार्टवरती द्यायचं आहे आपल्याला. जे रेग्युलर गणपती पेंटिंगचं काम करत असतील त्यांना माहितीच असेल.
डिपेंड्स आहे तुम्हाला किती शेड डार्क हवे, फेंट हवे, तुमच्या स्किनवरती आहे. तर तुम्हाला जसे गणपतीला किती सुटेबल वाटेल त्या हिशोबाने तुम्हाला स्किन पिंक शेड दिलेली आहे. कानामध्ये सुद्धा आपण देऊ शकता पिंक कलर. कानामध्ये वेगवेगळ्या कलरचे शेड्स दिले जातात. ऑरेंज देतं, कोणी रेड देतं, कोणी पिंक देतं. वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये पण कानाला कसा उठावशीरपणा येईल त्या हिशोबाने प्रत्येकाला चॉईस आहे त्यामध्ये. हा बेसिक आहे, मी तुम्हाला दाखवतो तो बेसिक कलर आहे. पिंक कलरची शेड दिलेली आहे. आता आपल्याला रेड कलर आहे. कानामध्ये थोडेसे आउटलाईन स्प्रे करायचे म्हणजे अजून चांगला दिसेल. प्रॉपर शेडिंगसाठी तुमच्या गनमध्ये प्रॉपर एअर पण पाहिजे, म्हणजे बबल्स येत नाही, चोकअप होत नाही आहे किंवा कुठेही कलर ड्रॉप्स जे असतात ना बॉडीवरती ते पडत नाही. प्रॉपर शेड बसते एक लाईन. तुमच्याकडे कॉम्प्रेसर चांगला पाहिजे, प्रॉपर एअर फेकणारा. तर माझ्याकडे जो कॉम्प्रेसर मी यूज करतो आहे 1 HPचा आहे, डबल पिस्टन. दाखवतो तुम्हाला. सध्या मी जो यूज करतो हा डबल पिस्टनचा आहे 1 HPचा. त्याला असे नॉब लावून घेतलेले आहेत. ॲट अ टाईम 2-2 एअरगन्ससुद्धा त्यामध्ये काम चालू शकतं. एक्सेस कलर आहे, स्प्रे करून टाकायचं काही बॉडीवर, मुकुट्यावरती. असंही आपल्याला या ठिकाणी गोल्डन कलर मारायचा असतो. सुरुवातीला पिंक कलरची शेड मारली, त्यानंतर कानामध्ये रेड कलरची शेड मारले. किती डार्क हवी तुमच्यावरती डिपेंड आहे. आता मी अगदी हलक्या हाताने मारलेली आहे. त्यानंतर मेन जो आता बॉडीला शेडिंग करायचं आहे, ब्राऊन प्लस रेड असं कॉम्बिनेशन मी यूज करून बॉडी शेडिंग करते. बघूया आपण आता. मी आता जे यूज करणार आहे ते ब्राऊन प्लस रेड आहे. बॉडी शेडिंग कशी करायची आहे आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. एक बॉडी शेडिंगचा आपल्या व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला त्यामध्ये काही बेसिक गोष्टी मी सांगितलेल्या आहे.
आता आपण पूर्ण बॉडी शेविंग दिलेली आहे. ब्राऊन प्लस रेड मिक्स. आता बाकीचा ओव्हरऑल जो पार्ट आहे फर्निचरचा तो अमेरिकन ब्लॅकने करणार आहे. तो आता मारून घेऊया आपण. पूर्ण जे फर्निचर आहे त्याला ब्लॅक मारायचं आहे. त्या गणपतीला पण फर्निचरचा पार्ट आहे पूर्ण त्याला ब्लॅक शेड द्यायचं आहे.